हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. मी वंदना. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. पाहू शकता इथे ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी. आता ह्या मिरच्यांची आपल्याला छान अशी देठ काढून घ्यायच्यात. बघा सर्व मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतल्यात. ह्या मिरच्या कधी पण स्वच्छ धुवूनच घ्यायच्या आपल्याला. तर मैत्रिणींनो, चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि एकदा अशा पद्धतीने ही चटपट रेसिपी तुम्ही करून पहा. जेवण जात नसेल तर ही रेसिपी तुम्हाला करायलाच पाहिजे. खूप छान होती. तर आता सर्व मिरच्यांची बघा अशी देठ काढून घेतलेली आहे मी. तर आपल्याला काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं बघा आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ह्या मिरच्या सर्व अशा तोडून टाकायच्यात बघा. कारण तोडून टाकल्यानं मिरच्या चांगल्या वाटल्या जातात आणि अख्ख्या ठेवल्या तर ते तुकडे तुकडे राहतात सर्व. आणि आपल्याला हे मिरच्या जास्त बारीक एकदम बारीक वाटायच्या नाही, जाडसरच ठेवायच्यात. अशा पद्धतीने मी सर्व मिरच्या तोडून घेते बघा. मैत्रिणींनो, जेवण जात नसेल तर ही तुम्ही रेसिपी नक्कीच करा. 2 घास जास्त खासान. भरपूर सारा लसूण घेतलाय बघा, मी लसूण टाकून घेतलाय. आणि आपल्याला आता काय करायचं आहे, ह्या 2 तिखट मिरच्या आहेत बघा, 2च तिखट मिरच्या ह्याच्यामध्ये टाकून द्यायच्यात. खूप सोपी रेसिपी आणि झटपट होणारी आहे, तोंडाला चव देणारी रेसिपी आहे. नक्की करून पहा. तर आपल्याला आता झाकण लावून मिक्सरमध्ये छान असं जाडसर वाटून घ्यायचे, मीठ टाकून घ्यायचे बघा. आता हे वाटून घेते मी. वाटल्यानंतर तुम्हाला दाखवते. तर पाहू शकता मैत्रिणींनो, जाडसर मी असं वाटून घेतलेलं आहे बघा. आता इथे गॅस पेटवून घ्यायचा आहे आपल्याला. गॅसवर कढई ठेवून घ्यायची बघा. गॅस पेटवून घेतला की कढई ठेवायची. सहज तुम्ही करसान एवढी झटपट रेसिपी होती ही. डाळ भातासोबत, तोंडी लावायला, भाकरीसोबत खूप छान. तेल जरा थोडंसं जास्त टाका. इथे 1.5 पळी मी तेल टाकलेली आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला जी मिरची आपण लसूण मिरची वाटून घेतलेली ती तेलावर चांगली परतून द्यायची बघा. सर्व मिरची मी टाकून घेते. मैत्रिणी, तुम्ही अशा पद्धतीने ही मिरची बनवली आहे का मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. नसन केली तर लगेच करायला घ्या. खूप टेस्टी होती आणि खरं सांगते, तोंडाला चव नसेल तर ही मिरची करून पहा. आपल्याला छान ही मिरची परतून घ्यायची बघा अशा पद्धतीने. कारण कच्चा पण सगळा त्याचा निघून गेला पाहिजे आणि अशी मस्त परतून घ्यायची बघा. दरवेळेस आपण कसं मिरच्या वगैरे तळतो किंवा बेसन पीठ लावून तळतो, पण अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा. खूप मस्त होती ही मिरची. एक 2-3 मिनटं आपल्याला अशीच चांगली परतून घ्यायची आणि मध्ये आधी सारखा असा वर खाली करून घ्यायची मिरची. किंवा भाजीला काही जरी नसलं तरी आपण ह्या मिरचीसोबत भाकरी खाऊ शकतो आणि खायला पण तेवढीच टेस्टी लागते. 2 घास माणूस जास्तच खातं आणि तोंडाला पण चव येणारी अशी मिरची आहे ही. तर मस्त ही मिरची बघा आपण परतून घेणार आहे आता. तर पाहू शकता मैत्रिणींनो, छान मिरची आपली ही छान परतून झालेली आहे. तर
तर ही मिरचीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि एकदा माझ्या पद्धतीने अशी ही मिरचीची रेसिपी तुम्ही करून पहा. तोंडाला ज्याच्या चव नसेल तर ही नक्कीच करा. खूप टेस्टी होती. तर पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपीसोबत. छोटासा व्हिडिओ आहे, संपूर्ण व्हिडिओ पहा. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय मैत्रिणींनो, पुन्हा भेटू.